Hello student, welcome to today's chemistry lecture aldehyde, ketones and carboxylic acid. Now student, in previous lecture we have discussed some explanation and MCQ discussion on aldehydes and the ketones. Now in today's lecture we have explained and discussed some MCQ on the chemical reactions of carboxylic acid. आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ज्या काही कार्बोक्सिलिक ॲसिडच्या आहेत त्याच्याशी रिलेटेड क्विक एक्सप्लेनेशन अगोदर पाहणार आहोत आणि नंतर त्याच्यावरती आधारित असणारे काही MCQs आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नाउ फर्स्ट वी सी द एक्सप्लेनेशन ऑन द पार्ट ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. इन दॅट फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचे असणारे ॲसिडिक कॅरेक्टर. नाउ स्टुडंट, वी नो द फॉर्म्युला ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आर COOH. नाउ दिस कार्बोक्सिलिक ॲसिड contains hydroxyl group. This carboxylic acid contains hydroxyl group. In that hydroxyl group, this hydrogen in carboxylic acid in aqueous solution it dissociate as a proton. ज्यावेळी तो aqueous solution मध्ये डिसॉल्व केला जातो त्यावेळी त्याच्यापासून कार्बोक्सिलेट आणि प्रोटॉन अशी रिएक्शन आपल्याला पाहायला मिळते. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप लाइक COOH it imparts the acidic character to carboxylic acid. या ग्रुपमुळे कार्बोक्सिलिक ॲसिडला काय आहे तर ॲसिडिक कॅरेक्टर ही प्रॉपर्टी आहे. Because in the aqueous solution carboxylic acid dissociated as RCOO minus and the H3O plus means it gives the proton, and that carboxylate ion is stabilized by the resonance effect or the resonance stabilization. This gives good resonance stabilization, so it is acidic in nature or it gives the acidic character. त्याच्यामुळे हे काय आहे हे ॲसिडिक इन नेचर आहे. नाउ द ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ Ka and the pK value. What is the Ka and pK value? We know the acidity constant Ka is equal to or it is the ratio of product to the product of reactant. असे आपण इक्विलिब्रियम त्या ठिकाणी पाहिले की जे तुम्ही फर्स्ट पेपर मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. So Ka is acidity constant. Now when the acidity constant value Ka is higher then the pK value is lower because pK is negative log to the base 10 of Ka value. pK म्हणजे काय आहे negative log to the base 10 of Ka value. So when the higher the value of Ka value, lower the value of pK, then acid will be stronger acid. म्हणजेच स्ट्रॉंगर ॲसिड कधी असणार आहे ज्यावेळी Ka म्हणजे ॲसिडिटी कॉन्स्टंट हा काय असेल जास्त असेल त्यावेळी pK व्हॅल्यू काय असणार आहे कमी असणार आहे त्यावेळी काय असणारा ॲसिड हा काय असणार आहे स्ट्रॉंगर ॲसिड असणार आहे. म्हणजेच ज्यावेळी pK ची व्हॅल्यू ही कमीत कमी असेल त्यावेळी असणारा ॲसिड हा काय असणार आहे स्ट्रॉंगर असणार आहे. नाउ इन कॉन्ट्रास्ट व्हेन लोअर व्हॅल्यू ऑफ Ka हायर व्हॅल्यू ऑफ pK स्ट्रॉंग ॲसिड विल बी वीकर. ज्यावेळी pK ची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे त्यावेळी असणारा ॲसिड हा काय असणार आहे वीकर असणार आहे. दिस वन इज द रिलेशन अँड दॅट रिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे काही रिलेशन आहे Ka आणि pK व्हॅल्यूचं हे जास्त महत्त्वाचं आहे ज्यावेळी आपल्याला त्याची ॲसिडची स्ट्रेंथ एक्सप्लेन करायची असते त्यावेळी. नाउ इन्फ्लुएन्स ऑफ इफेक्ट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन द कार्बोक्सिलिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुपवरती दोन इफेक्ट होतात, एक प्लस हा इफेक्ट आणि मायनस हा इफेक्ट. व्हेन द इलेक्ट्रॉन डोनेटिंग और द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स प्रेझेंट ऑन द कार्बोक्सिलिक ग्रुप ॲसिडिक स्ट्रेंथ मे बी ऑल्सो अल्टर और चेंजेस. म्हणजे ज्यावेळी कार्बोक्सिलिक ग्रुपवरती प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा विड्रॉइंग ग्रुप्स प्रेझेंट असतात त्यावेळी त्यांची ॲसिड स्ट्रेंथ ही चेंज होत असते. सपोज व्हेन द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स प्रेझेंट ऑन द कार्बोक्सिलिक ग्रुप. For example, we take example acetic acid is less than the iodoacetic acid, bromoacetic acid and the fluoroacetic acid. So fluoroacetic acid is
the more stronger acid and the acetic acid is the lower acetic acid because its pK value, when the acetic acid having pK value 4.76, so the higher the pK value, lower is the acid. When lower the pK value, fluoroacetic acid having value 2.56, फ्लोरोॲसिटिक ॲसिडची पीके व्हॅल्यू काय आहे 2.56. त्यामुळे जो काही फ्लोरोॲसिटिक ॲसिड हा काय आहे स्ट्रॉंगर ॲसिड आहे. म्हणजेच याच्यावरती प्रेझेंट असणारे हे जे काही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग किंवा डोनेटिंग ग्रुप्स आहेत हे त्याच्या पीके व्हॅल्यूवरती काय करतात इफेक्ट करतात. When the electron negative or the electron withdrawing groups present on the carboxylic group, it stabilizes the carboxylate ion. ज्यावेळी कार्बोक्सिलिक ग्रुप वरती हा जो काही R आहे हे काय असतील मे बी इलेक्ट्रॉन विड्रॉइंगचा ग्रुप असतील. हे काय असतील इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. त्यावेळी कार्बोक्सिलेट आयनची स्टॅबिलिटी ही काय होत जाते वाढते. इट स्टॅबिलायझेस द carboxylate ion, so the smaller the pK value, so the acid will be stronger acid. कार्बोक्सिलेट आयन वरती असणारा जो काही सबस्ट्रेंट आहे तो जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल म्हणजे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ॲटम्स प्रेझेंट असतील तर ते काय करतात कार्बोक्सिलेट आयनला स्टॅबिलाइज करतात. ते इलेक्ट्रॉन काय करतात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे काढून घेतात आणि ते त्याला काय करतात स्टॅबिलाइज करतात. सो द पीके व्हॅल्यू decreases, acid will be the stronger acid. When the electron donating groups present on that carboxylic group, it is the negligible effect on that part, so the pK value is higher, so the acid will be lower. So these two relations are very important for the point of CET questions. Then next, in about the aromatic acid. In case of aromatic acid, in benzoic acid or the substituted benzoic acid, when electronic groups present on the benzoic acid or the substituted benzoic acid, electron donating, electron withdrawing groups means chlorine, cyanide or NO2, which increases the acid strength of benzoic acid. हे जे काही ग्रुप्स आहेत इलेक्ट्रॉन डोनेटिंग विड्रॉइंग हे ॲसिडची स्ट्रेंथ काय करतात वाढवतात. when the electron donating groups like methyl and second one OH group, anisole, these group decreases the acid strength of benzoic acid. हे जे काही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत हे याची ॲसिडिक स्ट्रेंथ काय करत असतात डिक्रीज करत असतात. त्या ठिकाणी पीके व्हॅल्यू ही काय होत जात असते वाढत जाते. ज्यावेळी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स प्रेझेंट असतात त्यावेळी पीके व्हॅल्यू ही काय होतात ते कमी होत असते आणि पीके व्हॅल्यू कमी झाली की तयार होणारा ॲसिड हा काय असतो स्ट्रॉंगर असतो. when the monochloroacetic acid, dichloroacetic acid and trichloroacetic acid, which one is the stronger acid? Trichloroacetic acid is the more stronger than dichloroacetic acid. Dichloroacetic acid is more stronger than the monochloroacetic acid because the electronegative atom present on the carboxylic group which stabilizes the carboxylate ion, so pK value decreases, and pK value decreases, the stronger acid will be the stronger. This one is the acidic strength of carboxylic acid. Then we see the laboratory method. Regular lecture मध्ये आपण laboratory method detail मध्ये discuss केलं. Which one is the laboratory method? There are 3 laboratory methods to identify the carboxylic acid. First one, laboratory test. In that first one is the litmus test. When an aqueous solution of organic compound containing COOH group which turns the blue litmus paper turns, which indicates the presence of carboxylic group. ज्यावेळी COH ग्रुप असणारं कार्बोक्सिलिक ॲसिड ॲक्वियस सोल्युशनचं त्याच्यामध्ये आपण ब्ल्यू लिटमस पेपर डिप केला. ब्ल्यू लिटमस पेपर चेंज झाला कशामध्ये रेड कलरमध्ये, तर आपल्याला काय सांगता येतो की त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ग्रुप हा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की जो ॲसिडची प्रॉपर्टी दाखवतो. नेक्स्ट टेस्ट इज द sodium bicarbonate test. It is the test. In that test
when an aqueous solution of an organic compound containing COOH group add to the sodium bicarbonate. First of all, it gives the effervescence of CO2. In a solution form, it gets the precipitate which on acidification. सुरुवातीला ज्यावेळी ॲसिडची रिॲक्शन ही सोडियम बायकार्बोनेट बरोबर होते त्यावेळी त्याच्यातून इफरवन्सेस म्हणजे बुडबुड्या तयार होतात आणि ज्यावेळी सोल्युशन तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये HCl ॲड केलं की आपल्याला पुन्हा प्रिसिपिटेट तयार होतो म्हणजे तो रिजनरेट होतो. म्हणजेच हे काय दाखवतात की ज्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप हा प्रेझेंट आहे. सी द ॲक्च्युअल रिॲक्शन इन द sodium bicarbonate test when the carboxylic acid react with carboxylic acid having formula RCOOH plus NaHCO3. सुरुवातीला काय होतं सांगितलं इफरवसेस तयार होतात. सो हियर RCOO minus Na plus CO2 च्या काय तयार होतात इफरवसेस या ठिकाणी तयार होतात प्लस H2O which on acidification म्हणजे ऍसिडची ऍडिशन केली आपण. सो हियर RCOOH plus NaCl. This confirms the presence of carboxylic group in their structure or in the compound. This one is the second laboratory test, sodium bicarbonate. Then third one, ester test. त्यानंतर 3 नंबरचे आहे ester test. What is the test? Ester test to identify the carboxylic group in the given organic compound. It is the test in that when 1 drop of concentrated H2SO4 add to the compound containing carboxylic group and 1 ml of ethanol, which is heated in a water bath to give the fruity smell. That fruity smell confirms the presence of carboxylic group in their structure or in the given organic compound. ज्यावेळी H2SO4 त्यानंतर काय सांगितलं आपण द कंपाऊंड कंटेनिंग कार्बोक्सिलिक ग्रुप आणि इथेनॉल या तिघांना काय केलं जातं वॉटर बाथ मध्ये हीट केलं जातं आणि हीट केल्यानंतर आपल्याला फ्रुटी स्मेल त्याच्यामधून येतो. तो येणारा फ्रुटी स्मेल काय कन्फर्म करतो कार्बोक्सिलिक ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे हा त्या ठिकाणी काय करत असतो कन्फर्म करत असतो. सी द वन ॲक्च्युअल रिॲक्शन कार्बोक्सिलिक ॲसिड RCOOH plus alcohol. It is heated in a water bath in the presence of H2SO4. Evolution of water molecule to form the ester. RC=OOR plus H2O. This fruity smell of ester confirms the presence of carboxylic group in the given organic compound. These one are the laboratory tests for carboxylic group. Which three? First one litmus paper test, second one sodium bicarbonate test, and third one is the ester test. Then next see the actual reactions of carboxylic acid. First one फॉर्मेशन ऑफ ॲसिड क्लोराईड. याच्यामध्ये आपल्याला पहिली जी काही रिॲक्शन पाहिजे त्याच्यामध्ये पहिली काय पाहिजे आपण फॉर्मेशन ऑफ ॲसिड क्लोराईड. कार्बोक्सिलिक ॲसिड पासून ॲसिड क्लोराईड तयार करायचं. व्हेन द कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट्स विथ phosphorus trichloride, phosphorus pentachloride or the thionyl chloride, it gives the corresponding acid chlorides. म्हणजे ज्यावेळी phosphorus pentachloride असेल, phosphorus trichloride असेल किंवा thionyl chloride हे कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर रिॲक्ट होतात त्यावेळी त्याच्यापासून करस्पॉन्डिंग असे काय तयार होतात ॲसिड क्लोराईड तयार होतात. Out of these three reagents, thionyl chloride is the best reagent for the preparation of acid chloride because in that reaction product form
or the byproduct formed in the gaseous mixture or gaseous form, they can be easily accepted out from the reaction mixture. So the form product is pure, so the better yield from the reaction between carboxylic acid and thionyl chloride. आता आपण ॲक्च्युअल रिॲक्शन पाहूया की काय म्हटलं आपण, कार्बोक्सिलिक ॲसिड ची रिॲक्शन कोणाकोणाबरोबर केली, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि थायोनिल क्लोराइड. फर्स्ट ऑफ ऑल PCl3. This OH group is simply replaced by the chlorine. So here R C double bond O Cl plus POH thrice phosphorus hydroxide plus हे रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण या ठिकाणी थ्राइस घेतले. नेक्स्ट वन, कार्बोक्सिलिक ॲसिड रिएक्ट विथ PCl5. It gives first of all acyl chloride plus HCl and phosphorus oxytrichloride. So here acyl chloride will be prepared. Third one, when the carboxylic acid react with thionyl chloride having formula SOCl2, it gives acyl chloride RC double bond O Cl plus H2O plus SO2, and these two byproducts are in the form of gaseous state, so they can be easily accepted out from the reaction mixture. So the product only for acyl chloride. That's why this method is best method for the preparation of acyl chloride from the carboxylic acid. Second one reaction is the formation of amide. दोन नंबरची रिएक्शन आहे याच्यामध्ये, फॉर्मेशन ऑफ अमाइड. कोणापासून तयार करायचे, कार्बोक्सिलिक ॲसिड पासून ना. In that reaction, when the carboxylic acid reacts with ammonia, first of all it forms ammonium carboxylate having formula RCOONH4 plus ammonium carboxylate, which on decomposition means removal of water molecule, it gives amide COONH2. This one is the formation of amide from carboxylic acid. याच्यामध्ये आपण हे amide अशा पद्धतीने तयार करू शकतो. Then next one, it is also prepared from acyl chloride reacts with ammonia, it gives acetamide. हे अमाइड आपल्याला अजून एका रिएक्टंट पासून तयार करता येतो की ज्याच्यामध्ये आपण ॲसिल क्लोराइड वापरून त्याच्यापासून काय तयार करू शकतो, अमाइड तयार करू शकतो. दिस वन इज द प्रिपरेशन ऑर formation of amide from carboxylic acid. Second one, formation of acid anhydride. Acid anhydride. Next reaction, formation of acid anhydride. Now, when the monocarboxylic acid, when heated with strong dehydrating agent like phosphorus pentoxide and the concentrated H2SO4, it gives the corresponding acid anhydride. ज्यावेळी monocarboxylic acid म्हणजे the carboxylic acid which contains only one carboxylic group in their structure, असे कार्बोक्सिलिक ॲसिड की ज्याच्यामध्ये एकच कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, असे कंपाऊंड काय केले आपण, फॉस्फरस पेंटाऑक्साइड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर हीट केले की त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जातो आणि त्याच्यापासून आपल्याला ॲसिड अनहायड्राइड तयार होत असते. सी द रिएक्शन, मोनो कार्बोक्सिलिक ॲसिड हॅव्हिंग फॉर्म्युला RCOOH plus here we can use 2 moles of carboxylic acid. It is heated with phosphorus pentaoxide and the concentrated H2SO4. During that reaction, removal of water molecule to give RC double bond O, OC double bond O, R. This one is the acid
Cl and the sodium carboxylate O minus Na+. This one is simply heated. हीट केल्यानंतर सोडियम क्लोराइड काय होतं त्याच्यातून निघून जातो आणि काय तयार होतं पहा C+O R plus NaCl. This one is the better method for the preparation or the formation of acid anhydride. ही काय आहे याच्यामध्ये better method आहे as compared to the monocarboxylic acid. Now here question arises how to prepare or how to generate the acyl chloride and the sodium carboxylate. Acyl chloride can be prepared when carboxylic acid reacts with thionyl chloride. It gives the acetyl chloride. How is it prepare a sodium carboxylate? When the carboxylic acid reacts with sodium hydroxide, it gives sodium carboxylate, and that acyl chloride and the sodium carboxylate add to give the acid anhydride. This one is the formation of acid anhydride. Then second one, decarboxylation. Second one, decarboxylation of carboxylic acid. त्याची पुढची रिएक्शन आहे पहा, decarboxylation of carboxylic acid. Decarboxylation means removal of metal carbonate. मेटल कार्बोनेट त्याच्यातून रिमूव्ह करायचं आहे. नाउ when the sodium salt of carboxylic acid when react with soda lime is the mixture of sodium hydroxide and the calcium hydroxide, it gives the corresponding hydrocarbon with removal of metal carbonate. See the reaction when the sodium salt of carboxylic acid having formula RCOO O minus Na plus soda lime means mixture of sodium hydroxide and the calcium oxide CaO and delta. In that reaction, removal of metal carbonate Na2CO3, दोन सोडियमचे मोल, एक कार्बन आणि 3 ऑक्सिजन मिळून काय बनला पडला Na2CO3. That one is the metal carbonate. This R and H gives hydrocarbon. This product contains the compound which contains the less carbon than the reacting substance. प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या आणि रिएक्टंट मध्ये असणाऱ्या कार्बनच्या संख्येमध्ये 1 चा फरक असतो. प्रोडक्ट मध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या ही 1 न कमी होते कंपेअर्ड टू द रिएक्टंट. रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये कार्बनची संख्या ही 1 न काय होत जाते, कमी होत जाते. This one is the decarboxylation of carboxylic acid. Then next one, reduction of carboxylic acid. Reduction means removal of oxygen and addition of hydrogen. Now carboxylic acid can be reduced into primary alcohol by using a reducing agent lithium aluminium hydride. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन केलं की त्याचं कन्वर्जन हे प्रायमरी अल्कोहोल मध्ये होत असतं बाय युजिंग lithium aluminium hydride as the strong reducing agent. This reduction also carried out by the reducing agent diborane. कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन हे अजून डायबोरेनने सुद्धा केलं जातं. नाउ कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन हे सोडियम बोरोहायड्राइडने मात्र कधीच केलं जात नाही. म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोल. सी द रिएक्शन RCOOH. Which one is the reagent? Lithium aluminium hydride. It gives RCH2OH. Carboxylic acid is converted into primary alcohol by using lithium aluminium hydride as a reducing agent. This one will be chemical reactions of carboxylic acid and the properties. हे आत्ताच आपण काय पाहिलं, एक्सप्लेनेशन पाहिलं केमिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल रिॲक्शन मध्ये. ती केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण पाहिलं ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. हे कशामुळे आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बोक्सिलिक ग्रुपमुळे.
की जो कार्बोक्सिलिक ग्रुप कशामुळे तयार झाला आहे, OH ग्रुप हा डायरेक्टली कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झाला. असं कार्बोक्सिलिक ॲसिडचं सोल्युशन पाण्यामध्ये जर केलं तर त्याचं डिसोसिएशन होतं. एक म्हणजे कार्बोक्सिलेट आयन आणि दुसरा म्हणजे प्रोटॉन्स. सो इट गिव्स द ॲसिडिक कॅरेक्टर. नाव दिस कार्बोक्सिलेट आयन इज स्टॅबिलाइज्ड बाय द रेझोनन्स इफेक्ट. रेझोनन्सनं ते काय होतं, स्टॅबिलाइज होतं, त्यामुळे ते काय दाखवतं आपल्याला, ॲसिडिक स्ट्रेंथ, ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. दिस ॲसिडिक स्ट्रेंथ कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ pK and the Ka value. Now higher the value of pK, lower will be the acid. Lower the pK value, stronger the acid. हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. देन नेक्स्ट पाहिलं आपण त्याच्या काही रिॲक्शन्स पाहिल्या की ज्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन पाहिली आपण फॉर्मेशन ऑफ ॲसिल क्लोराईड, की ज्याच्यासाठी आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन आयदर PCl3, PCl5 और SO2 बरोबर करायची. Then next one, formation of amide, when the carboxylic acid react with ammonia to form of first of all ammonium carboxylate, then next one we form amide. Then next reaction, formation of acid anhydride. The next, decarboxylation of carboxylic acid, and last one is the reduction of carboxylic acid to give primary alcohol by using lithium aluminium hydride. This one is the explanation on the chemical properties of carboxylic acid. So, stop. Thank you.